May I come in, sir? Yeah. Good afternoon, sir. Good afternoon, sir. What's up? Thank you, sir. गणेश. Yes, sir. अच्छा. काय शिकला गणेश? सर मी BE मेकॅनिकल झालं कधी केलं? 2017ला. 17. हो. अच्छा. काही त्याच्यानंतर काही शिकण्याचा उपयोग केला की नाही? सर 2 महिने जॉब केला होता. कुठे? लेअर कंपनी आहे नाशिकला, गोंदाई मेडिसिनमध्ये. काय म्हणले? नको. नाही सर, मन रमत नव्हतं जॉबमध्ये. सोडून दिलं? हो. मग काय केलं? मग अभ्यास सुरू केला स्पर्धा परीक्षेचा. अच्छा. हो सर. काय अभ्यास केला? सुरुवातीला पोस्ट मिळवण्यासाठी म्हणजे कंबाईनची पोस्टसाठी ट्राय केला. सुरुवातीपासूनच वय सुरुवातीला जास्त असल्यामुळं राज्यसेवा न करता कंबाईनसाठी सुरुवात केली. असं इतर मुलांनी सांगितलं की तुला जर आधी पोस्ट सिक्युअर करायची असेल तर कंबाईन आधी कर, नंतर राज्यसेवा वगैरे करायचं. अंतर्गत सुरक्षेला काय धोके आहेत? अंतर्गत सुरक्षा सर, गोपनीयतेचा धोका असू शकतोय. आपला डाटा सिक्युरिटी असे धोके असू शकते सर. आणखी कोणापासून धोके ते? कोणापासून धोके? सर, सायबर गुन्हे करणारे लोक असतात. काय करतात ते? ते व्यक्तीला ते ब्लॅकमेल करून पैसे वगैरे मागू शकतात. तुम्हाला काय अनुभव आहे? नाही सर. तुमच्या मित्राला कोणाला काही? नाही सर, आजपर्यंत. तुमच्या ओळखीच्या कोणाला काही? ओळखीचं एक व्यक्ती होता सर. ते फेसबुकवरनं त्यांना काहीतरी रिक्वेस्ट वगैरे आली होती, लेडीज होती, आणि त्यांना नंतर ब्लॅकमेल वगैरे केलं होतं त्यांच्या डाटावर. काय म्हणजे पैसे द्या? हो. दिले? नाही सर, त्यांनी मला फोन केला होता. त्यांना वाटलं हा PSIचं प्रिपरेशन करतोय, तर पोलीस गावाकडची केस होती. त्यांना मी सांगितलं की तुम्ही सरळ पोलीस स्टेशनला जा आणि त्यांना सर खरं खरं काय सांगा, ते तुम्हाला मदत करतील. त्यांनी तसं केलं होतं. सायबर गुन्हे होऊ नयेत म्हणून काय शासनाने व्यवस्था केली? सध्या सॉरी सर, एवढं सांगता येणार नाही. काही व्यवस्था केली की नाही केली? होऊ देत गुन्हे चालू द्या? नाही सर. काय केली व्यवस्था? काही केले का नाही? काही हेल्पलाईन काढली आहे? सायबर गुन्ह्यासाठी आपलं पोलीस दिदी वगैरे असे काही समित्या. काय संबंध आहे? पोलीस दिदी काय करतात? सर, ते अवेअरनेस वगैरे करतात कॉलेज वगैरे मध्ये जाऊन. ते सोशल मीडिया ॲप्स कसे वापरायचे वगैरे, त्याची प्रायव्हसी पॉलिसीज काय आहेत, सोशल मीडिया ॲप वापरताना प्रायव्हसी पॉलिसीज काय फॉलो केले पाहिजेत वगैरे, नंतर तुम्हाला काय त्रास होऊ शकतो ते नाही फॉलो केलं तर वगैरे. असं. तुम्हाला PSI म्हणून का नेमावं? सर, मी सुरुवातीपासूनच म्हणजे पोलीस वर्दीसाठी इच्छुक होतोच. म्हणजे वर्दीची क्रेज होती सर लहानपणापासूनच. तर आणि मी स्वभाव माझा शांत आहे आणि जास्त मला राग येत नाही. आणि तुम्हाला PSI म्हणून का नेमावं पडलं? सॉरी सर. तुमच्यात खास काय आहे? कशासाठी तुम्हाला नेमायचं? सर, मला कामामध्ये दिरंगाई आवडत नाही आणि मी ताणतणावात सुद्धा करू शकतोय काम वगैरे, एक्स्ट्रा ड्युटी करू शकतोय. जास्त मला त्रास होत नाही. कसला त्रास होत नाही? म्हणजे काम एक्स्ट्रा झालं तर वगैरे. तुम्ही तर आतापर्यंत कुठे कामच केलं नाही. तुम्ही कुठे काम केलंय सर, जॉब केलाय मी. कधी कधी ते कंपनीमध्ये होतो तेव्हा जास्त कधी कधी वर्कलोड असायचा. 2 महिने काम केलं तुम्ही? हो, केलंय. 2 महिने काय काम आहे का? केलंय पण सर, इथं अभ्यास पण केलाय, त्यात पण काय वाटायचं नाही मला. पोलिसांबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? पोलिसांबद्दल
पोलीस असा व्यक्ती असतो की ज्याला बघितल्यानंतर सुद्धा लोकांच्या नजरेमध्ये सुरक्षित फील येतो लोकांना. पोलीस काय काम करतात? पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करतात. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वचक बसावं म्हणून अशी कामं करतात. काय करतात? काय गुन्हेगारी कशी काय कमी होणार? सर, गुन्हेगारीच्या पोलिसांनी एखादा गुन्हेगार असेल त्याचे पुरावे वगैरे जमा करून शेवटी त्याला शिक्षा झाली पाहिजे सर. मग तेव्हा वचक बसेल आणि गुन्हेगारी कमी होईल सर. सगळ्यांना थोडी शिक्षा होती, काही होते काही होत नाही. हो सर, ते पुरावे काही कमी जर पडलं पुराव्यामध्ये, तसं सध्या होत नाही सर, कारण टेक्नॉलॉजी चांगल्या आल्यात पुराव्यासाठी वगैरे. नवीन जी टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याच्यासाठी शासनाने काय विशेष व्यवस्था केली आहे? नवीन कुठले कायदे केलेत पुरावा चांगला गोळा करण्यासाठी? पुरावा चांगला गोळा करण्यासाठी आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जाणार सर. कायदा कुठला केलाय? कायदा सॉरी सर, कायदा नाही सांगता येणार. हे नवीन कायदे केलेत का माहिती? भारत सरकारने नवीन काही कायदे केलेत फौजदारी प्रक्रियेसाठी? हवा केलीत का ते? हो, फौजदारी प्रक्रियेसाठी सर आता कायद्यात बदल केलेत. तेच विचारते, कुठले कायदे केले आहेत? ते भारतीय न्याय संहिता 1860चा तो, अजून आणि भारतीय नागरी सुरक्षा संहिता, अजून भारतीय साक्ष बिल. मग तेच सांगायचं. हो सर. नाही का? काय केलं त्या भारतीय साक्ष अधिनियम मध्ये? काय केलं विशेष? सर ते डिटेलमध्ये नाही सांगता येणार सर. आता सांगितलं तुम्ही टेक्नॉलॉजीचा उपयोग कसा करायचा, त्याचा वापर टेक्नॉलॉजीचा साक्ष गोळा करायच्या. हो सर, ते काही हे टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वगैरे करून फेशियल रिकग्निशन ॲपचा वापर करू शकतात, किंवा मग एखादा गुन्हेगार ज्या टोनमध्ये बोलतोय त्याचं परीक्षण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून करू शकतात, आवाजाचा बदल वगैरे. तुम्ही प्रॉपर नाशिक मधले? हो सर. नाही, प्रॉपर शिक्षण आहे? प्रॉपर नाशिकचा नाही सर. प्रॉपर नाशिकचा नाही सर. सॉरी, प्रॉपर मी नाशिक पासून दूर सीमावर्ती, नाशिक जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात मंगळवेढा. नाशिक जिल्हा? हो, नाशिक जिल्ह्यात. तुमचं जे शिक्षण झालं त्या शिक्षणामध्ये असं दिसतंय 2017ला तुमचं पूर्ण झालं शिक्षण? हो सर. बरोबर आहे. त्याच्यानंतर 2024 झालं आहे. हो सर. 2022 ची आपली परीक्षा आहे. हो. मग त्या दरम्यान आपण काय केलं सर? 2017ला पासआउट झाल्यानंतर मी जॉब केला 2 महिने, आणि नंतर MPSC कडे आलो. हे कितवी आहे सर? हा 3रा अटेम्प्ट आहे. बरं. मग आता तुम्ही मगाशी म्हणालात की बाबा मन रमलं नाही. हो सर. म्हणून सोडून दिलं. हो सर. मग उद्याच्याला काय गॅरंटी? तुम्हाला समजा आम्ही ते सिलेक्ट केलं, तुम्ही म्हणलात मन रमलं नाही, सोडून दिलं. नाही सर, तिथं पब्लिक कॉन्टॅक्टच नव्हता. त्या एका मशीन सोबत उभं राहून ते काम करावं लागायचं. हे आधी कळालं नाही का तुम्हाला? इंजिनिअरिंग करण्याच्या आधी डिप्लोमा केला, इंजिनिअरिंग केलं सर. तेव्हा म्हणजे घरात काही एज्युकेशन बॅकग्राऊंड नव्हतं सर. सर्वजण डिप्लोमाला जात होते म्हणून मी पण गेलो होतो. कशामुळे कळालं की बाबा नेमकं आपल्याला पब्लिक बरोबर काम करायचंय? काय असं झालं नेमकं? नंतर इथं एक मित्र होता सर, PSI झालेला. त्याच्याकडे बघून पण वाटायचं का तो करत होता काम व्यवस्थित. आणि तिथंच कॉलेज समोर आयुक्तालय नाशिकचं, तिथं पोलीस लोक असायचे जास्त. आणि जेव्हा 2016ला कुंभमेळा होता नाशिकमध्ये, आमचंच कॉलेजचं ग्राउंड पोलिसांना तिथं कवायतीसाठी वगैरे किंवा सकाळच्या व्यायामासाठी दिलं गेलं होतं सर. तिथं पोलीस भरपूर यायचे. हो सर. आता उद्याला समजा PSI झाला, PSI झाल्यानंतर तुम्ही कलेक्टरची गाडी बघितली, तुम्ही परत असं वाटलं की अरे मला कलेक्टर व्हायचे, PSI सोडून देणार? नाही सर, नाही सोडणार. नाशिकमध्ये काय असं महत्वाचं की जे तुम्हाला सांगता येईल की नाशिकचं हे वैशिष्ट्य आहे? नाशिकमध्ये रामाचं वास राहिलंय सर. राम आणि सीतेचा वास राहिलाय. सीता गुफा आहेत. आणि नाशिकमध्ये द्राक्षाचं वायनरीज भरपूर प्रमाणात आहे. आणि नाशिकमध्ये कांदे सर्वात मोठी बाजारपेठ आहे अशा खंडातली लासलगाव. आता कांद्या संदर्भात केंद्र सरकारने एक निर्णय घेतला. कांद्याचे दर आपल्याला बघितला आपण, लोकसभा निवडणुकीत कांद्याचा दर हा मुद्दा होता.
हो सर. त्या संदर्भात एक निर्णय घेतला गेला कारण त्याचे दर कोण ठरवणार त्याबाबत काही वाचलंय का आपण? नाही सर, ते एवढं वाचलं नाही सर सध्या. तुमचं गाव प्रॉपर तालुका नांदगाव? हो, तालुका नांदगाव सर. हे मला जसं गुरुकुल आडनाव जे आहे हा. त्याबाबत सांगता येईल काय नेमकं, म्हणजे असं आडनाव जे आहे त्या आडनावचं काही वैशिष्ट्य वगैरे काही वेगळे आडनाव असल्यामुळे? नाही सर, एवढं आयडिया नाही. ठीक आहे गणेश, ओके. थँक्यू सर. थँक्यू सर. बसताना कोपर जवळ ठेवा. हा, कळलं की नाही? पाय पॅरलल ठीक आहेत. हा, पॉलिश केलं ना? नाही केलं? केलंय सर, पण सध्या दुसरा इंटरव्ह्यू पॉलिश असला. करून यायचं. बरं. कळलं की नाही? हो सर. सदरा हात जळणार का दुसरा जळणार आहे? दुसरा आहे सर. हा? दुसरा आहे. कुठल्या रंगाचा जळणार? सर, क्रीम कलर आहे. क्रीम? हो सर. बघ, सफेद वगैरे घाल. सफेद. बरं. हा वाईट नाहीये पण ठीक आहे. क्रीम क्रीम म्हणजे कुठला कलर येतो? पांढऱ्यासारखाच आहे. फेंट. हा, हो सर, फेंट येलो. फेंट येलो एकदम. पेंट येतोय. हो. ठीक आहे. काय तुला कसं काय वाटलं इंटरव्ह्यू? चांगला होता सर, माझा एक्सपिरियन्स नव्हता. दुसरा मॉक होता, हा पहिला काल होता, पण मी घाबरलो होतो. कशाला खूप घाबरला? काय सांगता येत नाही सर, पण मी गुड आफ्टरनून विश करायचं सुद्धा विसरलो होतो. घाबरायचं नाही, प्रॅक्टिस कर. हो सर. व्हिडिओ बघ. हा, हो सर. परत परत व्हिडिओ बघ. तू चाचपडत बोलतो बघ. हां, फ्लुएन्सी येत नाही. तुला माहिती आहे पण काय सांगत नाहीस तू. तुझ्याकडे जी माहिती आहे ती आत्मविश्वासाने प्रश्न विचारल्याबरोबर प्रश्न नीट ऐक, विचार कर आणि लगेच आपल्याला बरोबर जे महत्वाचं आहे ते आधी सांगायचं. ते असं गोलमाल इकडे तिकडे करत बसायचं नाही. येस. हं? हो सर. अंतर्गत सुरक्षेला धोका म्हटल्यानंतर आपल्याला लगेच यायला पाहिजे. दहशतवाद धोका आहे, नक्षलवाद धोका आहे, जातीय दंगली धोका आहे, हो सर. सायबर सिक्युरिटी धोका आहे. हो ते सर. माहिती पाहिजे आपल्याला. आहे ना माहिती तुला? माहिती आहे सर. पण मग माहिती आहे तर का नाही सांगितलं? कोणी सांगायचं ते नाही का? हो सर. परीक्षकांनी विचारलं की आपली उत्तरं आपल्याला तयार असायला पाहिजेत. कागदावरती असे 2-3 एक अंतर्गत सुरक्षा की 5 मुद्दे लिहून काढ. हो सर. नवीन कायदे म्हटलं की त्यांची 3 नावं देऊन काढ. त्यांचं काय वैशिष्ट्य माहिती असेल एक दोन वैशिष्ट्य देऊन काढ. ते असे सतत डोळ्यासमोर ठेव. किती तारखेला तुझा इंटरव्ह्यू? काय सर? इंटरव्ह्यू किती तारखेला आहे? इंटरव्ह्यू अजून आला नाही सर शेड्यूल. येईलच आता. हो, येईल सर. लेखीमध्ये किती मिळाले? लेखीमध्ये 161, 321 मार्क्स आहे. 321. 321. हो सर. आणि ग्राउंडमध्ये? ग्राउंडमध्ये 88. 88. हो सर. ह्याच्यामध्ये चांगले मिळायला पाहिजेत. हो सर. काय कॉन्फिडन्स? हो सर. प्रयत्न चालू. आत्मविश्वास पाहिजे. हो सर. बोलताना चांगला आत्मविश्वासाने बोल. हो सर. घाबरत बोलू नको. नाही सर. भीती सगळी मागे सोडायची. आतमध्ये गेलं की काही येत नसेल तर नमस्ते म्हणायचं. काय प्रश्न भेटला, गुड मॉर्निंग नको, गुड आफ्टरनून नको. आपल्याला काय आठवत नाही तर ठीक आहे, नमस्ते आठवतं की नाही? आठवतं सरळ सर. हात जोडायचे, नमस्ते, बस. उठताना परत काय करायचं? नमस्ते सर. नमस्ते. काही नाही आठवलं तर जय हिंद. काय म्हणायचं? जय हिंद. जय हिंद. हो की नाही? बरं, ठीक सर. म्हणजे हो सर. काय होतं, आपली सगळी भीती निघून जाते. जरा मोठ्यांदा बोलायचं. तसं तो तोंडातल्या तोंडात पुटपुटल्यासारखं बोलतो. काय बोलतो हेच कळत नाही. असं आम्हाला असं काय बोलतोय असं वाटत सारखं हे करावं लागतं. आत्मविश्वासाने बोल. ठीक आहे सर. बसताना जरा ताट बैस. बरं, ताट बैस. कोपर जवळ ताट बसायचं, टेकायचं नाही मागे. नाही सर. हो सर. व्यायाम करतो की नाही? करतो सर. जी बोलण्याची पद्धत आहे ती सुधारण्यासाठी जोपर्यंत आपली डेट येत नाही तोपर्यंत जास्तीत जास्त आपले जे सिलेक्टेड मुलं आहेत
त्या मुलांबरोबर ग्रुप डिस्कशन करा. आहेत ओळखीचे मित्र हो सगळे, आहेत सर. त्यांच्याबरोबर काय करा, ग्रुप डिस्कशन करा. आता हे जे ऑनलाईन तुम्हाला मिळेल, ऑनलाईन मिळतं ना तुम्हाला हे? हो मिळेल सर. त्याच्यामध्ये जे प्रश्न तुम्हाला सरांनी विचारलेले आहेत किंवा मी विचारलेले आहेत किंवा अजून काही बाकीचे मॉक तुम्ही देता, हो सर. त्यात जे प्रश्न आहेत ते प्रश्न समजून घ्या आणि त्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं काढून ते तुमच्या मित्रांना विचारायला सांगा आणि हो मग सर. ते देण्याची पद्धत बघा. एकदा ह्या मुलाखतीमध्ये तो जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ चेक केल्यानंतर तुम्हाला कळेल की अरे आपण इथं बोलायला चुकलेलो आहे, इथं थोडंसं गडबडलेलं आहे, हो सर. आपली उत्तरं टू द पॉइंट नाही आहेत. आपली उत्तरं काय होतात की मगाशी सर म्हणल्याप्रमाणे गोलमाल, म्हणजे असं फिरून जाता येणार नाही आपल्याला. हो, हो. आपल्याला पूर्णपणे त्या टॉपिकला रिलेटेड उत्तर दिलं पाहिजे. हो सर. आपल्याला असं इकडचं तिकडचं उत्तर द्यायचंच नाही बिलकुल. So त्या पद्धतीने ते प्रिपरेशन करा. हो सर. आणि घाबरलेला आहात, ठीक आहे, पहिला दुसरा आहे ओके, पण घाबरायचं बिलकुल नाही, कारण आपल्याला पोलीस व्हायचंय. हो सर. आपणच घाबरलो तर आपल्या पुढे असणारा जो गुन्हेगार आहे त्याचा काय अवस्था होईल, ठीक आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, गुड आफ्टरनून किंवा गुड मॉर्निंग जे काय असेल तर ते सर, परत मी एक सर, परत अजून एक सर, गरज नाही. एकदाच फक्त गुड आफ्टरनून, समजा सर आणि मॅडम असतील तर आधी मॅडम आणि सर करा, हा. बरोबर आहे. म्हणजे दोन्ही असतील, लेडीज आणि जेंट्स असतील तर मॅडम आणि सर. समजा सरच असतील तर सगळ्यांकडे बघून गुड आफ्टरनून सर एवढं म्हणलं तर आहे. 4 जण बसले प्रत्येकाला गुड आफ्टरनून म्हणायची काही गरज नाहीये. दुसरी गोष्ट, पेन आवश्यक आहे आपल्याला. पेन आपल्याला आपल्या खिशामध्ये, वरच्या खिशामध्ये पेन आवश्यक आहे, कारण या गोष्टी थोडक्यात तुमचं नेमकं कसं आहे, नेमकं बॉडी लँग्वेज वगैरे किंवा तुमचं तुम्ही कसे राहतायत या सगळ्या गोष्टी चेक करण्यासाठी या गोष्टींचा वापर केला जातो. त्याच्यानंतर तुम्हाला पोलिसी क्षेत्राबद्दलची माहिती आता सरांनी तर सांगितलंच तुम्हाला, पण ती माहिती तुम्हाला टू द पॉइंट असणं गरजेचं आहे आणि सगळ्याच प्रकारची माहिती घ्या. आता करंट मध्ये सुद्धा आता सध्या काय काय चालू आहे हे जर गोष्टी कळाल्या, तुम्ही नाशिकचे प्रॉपर आहेत, मग नाशिकचे प्रॉपर असल्यामुळे तुम्हाला नाशिक प्रश्नाबाबत रिलेटेड काही प्रश्न किंवा तिथल्या मुद्द्यांबाबत विचारले जाणार आहेत. तुम्हाला फक्त पोलिसी एवढंच फक्त विचारणार नाहीयेत, ते तुम्हाला बाकीच्या पण गोष्टी जनरली विचारणार आहेत की ज्याच्यामध्ये तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, तुम्ही प्रत्येक क्षेत्राचा विचार करतायत का, तुम्ही प्रत्येक गोष्ट समजून घेतायत का. दुसरी गोष्ट, तुम्हाला सांगितलं नोकरी सोडून का दिली, तर मन जमलं नाही, हे बिलकुल चालणार नाही. तिथं असं काहीतरी विशिष्ट कारण पकडा, असं काहीतरी विशिष्ट मुद्दा सांगा की त्या मुद्द्याच्या आधारावर परत पुढचा प्रश्न होता कामा नये. तो प्रश्न तुम्ही उत्तर दिला की तिथंच थांबला पाहिजे. नाहीतर मन रमलं नाही, मग का नाही रमलं, वेगवेगळे मुद्दे होऊ शकतात. त्याच्यामुळे मग काय करा, तुमचं उत्तर टू द पॉइंट ठेवा आणि आधी समजून घ्या की मला नेमकं हे का करायचंय. जे तुम्हाला सांगतील समोर झालं की मला हे का करायचं, या कारणाचं, टेम्परेचर किती, ठीक आहे. सो या गोष्टी थोडक्यात समजून घ्या. बाकी ओके आहे, अजून सुधारणा होईल, पण अजून मॉकची आवश्यकता आहे. हो देऊ सर मग. आणि आपले जे मुलं आहेत त्या मुलांबाबतीत जरा थोडंसं डिस्कशन मात्र नक्कीच करा. हो सर. सर विचारायचं तसं काही नाही, आता तयारी व्यवस्थित करावं लागेल, डाटा संकलित करून वाचून परत. हो सर. ऑनलाईनमध्ये पण Thank you. मुलाखती वगैरे असतात, त्या पण मुलाखती एकदा चेक करा. हो सर. त्या मुलाखतीतले प्रश्न वगैरे काय असतात काही नाही ते चेक करा आणि मग त्या जो मुलगा ज्या पद्धतीने उत्तर देतो ती बॉडी लँग्वेज आपली आली पाहिजे, हा प्रयत्न करा. सुधारणा नक्कीच होईल. ठीक आहे सर. चलो ओके. थँक्यू. आज नीट हे असं नाही, ते असं नाही, नमस्कार करायचा तर नीट करायचं. ठीक आहे सर. काय? नमस्ते सर. हा, नमस्ते म्हणायचं. तो रुमाल आहे काय, हो. तो बॅक साईडला आला पाहिजे रुमाल. खूप Back बारकाईने गोष्टी चेक केल्या जातात, बॅक साईडला ठेवायचं. खूप बारकाईने गोष्टी चेक केल्या जातात आणि तो असा की बाबा तो खिशात घातलाय हे पण कळता कामा नये. चेक करायचं खूप काही गोष्टी असतात. पण ठीक आहे. ठीक आहे सर, चालेल. थँक्यू सर.